नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। आज रोकठोकमध्ये आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना। हिंदी चित्रपट संगीताची हिंदी सिनेमा मराठी सिनेमाची प्रचंड आवड आहे। आपल्याकडे एक सत्या नावाचा पिक्चर आला होता, त्या सत्यामधला एक डायलॉग होता, तो आत्ता तुम्ही इथे बसल्यानंतर मला आठवतोय। मौका सभी को मिलता है। पूर्वी 117 लढवायचा, 118 लढवायचा, आता 288 लढायची संधी मिळाली। मौका सभी को मिलता है। हे तर खरं आहे, कारण ज्या विधानसभेत आम्ही कधी उभं राहू शकत नव्हतो तिथे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली। पण ही आनंदाची गोष्ट नाही आहे। आम्हाला असं वाटलं की आमची अलायन्स जी आहे भाजप सेनेची ती होईल, परंतु शेवटच्या क्षणी ती युती होऊ शकली नाही। हा आमच्याकरता आनंदाची गोष्ट नाही, निश्चितपणे दुःखाचीच गोष्ट आहे। गडकरी साहेब, ही सगळा घडामोडी घडत होत्या। आम्ही राज्यात बघत होतो, दिल्लीतले नेते ओपी माथुर होते, रूढी होते, पण तुम्ही या सगळ्या 8 दिवसात कुठे दिसला नाही। तुम्ही कुठे होता नेमक्या या काळात? काय झालं, थोडंसं मला एक गोष्ट भावनात्मकरित्या खूप लागली, कारण राज ठाकरेंना मी जेव्हा भेटलो होतो तेव्हा माझा उद्देश भाजप शिवसेना युतीचा फायदा व्हावा असा होता आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवू नये आणि त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं असा माझा प्रस्ताव त्यांच्याकडे होता। त्यावेळी त्यानंतर ज्या प्रकाराने शिवसेनेची रिॲक्शन आली, त्यानंतर मी यावेळी अध्यक्षांना अशी विनंती केली की या अलायन्सच्या बोलणीतून मला काही राहायचं नाही, तुम्ही मला बाहेर ठेवा, महाराष्ट्राचे नेते आणि प्रभारी यांना चर्चा करू दे, मी काही ह्याच्यात पडत नाही। त्यामुळे मी तसंही दूर राहिलो, नाही तर ही अलायन्स तुटली म्हणून पुन्हा माझ्यावरच कापर फुटलं असतं आणि त्याच्यातून पुन्हा अग्रलेख लिहिला गेले असते। म्हणून मी म्हटलं की बा हे माझ्यापेक्षा तुम्ही करा पुढे। पण नितीनजी, मागे एकदा अशीच युती तुटण्याची वेळ साधारण मला वाटतं चिमूरच्या त्या वादावरनं आली होती, तेव्हा तुम्ही एकदा म्हणाल्याचं आठवत आहे की आम्ही अशी जर वेळ आली तर एकत्र बसू, चहा घेऊ आणि आम्ही आपापल्या मार्गाने जाऊ मोकळेपणाने। यावेळी हा प्रॅक्टिकल अप्रोच दिसला नाही, कटुता जास्त दिसली युती तुटताना, असं का घडलं? खरं म्हणजे आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेव्हा विचार झाला तेव्हा 118 जागा आम्ही दरवर्षी लढवतो। आता मित्रपक्षांना आम्हाला दोघांना आमच्या जागा द्यायच्या होत्या, तर 59 जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना आतापर्यंत कधी जिंकलीच नाही आहे आणि अनेक ठिकाणी डिपॉझिट पण जप्त झाला। तर आम्ही असा सुझाव दिला होता की यातल्या 12 जरी जागा त्यांनी आम्हाला दिल्या 130पर्यंत तरी आपण अलायन्स करायची। तेव्हा दिल्लीमध्ये आमच्या सगळ्यांचं मत होतं की शेवटी याच्यावर निश्चित होऊन जाईल, कमीत कमी या बॉटमवर होईल। पण 151 जागा आणि शिवसेनेने यावेळी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधीच जाहीर केला होता, त्यामुळे त्यांच्याकरता प्रतिष्ठेचा विषय होता। त्यामुळे स्वाभाविकपणे मग ते खाली जागा त्यांना देता आल्या नाही आणि त्याच्यानंतर आमची इच्छा नसताना पण ही युती तुटली। म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणं आणि 150-151 जागांवर ठाम राहणं किंवा हरलेल्या जागांवर चर्चा न करणं किंवा त्या सामोपचाराने न सोडवणं, ही 3 कारणं म्हणता येतील आपल्याला? असं मी आता कारणात जाऊ इच्छित नाही, पण एक गोष्ट खरी आहे की 118 जागा आम्ही दरवर्षी लढतो। याच्या आधी पहिले लोकसभेच्या आम्ही सगळ्यात जास्त जागा लढायचो। दरवेळेला आम्ही प्रत्येक निवडणुकीत लोकसभेच्या जागा शिवसेनेला वाढवून दिल्या। त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की यावेळी तसं आमची अपेक्षा 144 होती, पण 130वर तरी कमीत कमी एक 12 जागा त्यांच्या चॉईसच्या आपल्याला मिळतील असा आमचा अंदाज होता आणि यात शिवसेना बहुतेक आम्हाला देईल असं आम्हाला वाटत होतं। त्यामुळे 151वर ते कायम राहतील हे जरा आमच्याकरता आश्चर्य वाटलं। दुसरं असं की बाळासाहेब ठाकरे असतानाच ज्या पक्षाच्या जास्त संख्या येईल त्याचा मुख्यमंत्री होईल असं त्यावेळी ठरलं। स्वाभाविकपणे शिवसेनेचा आला त्यांचाच मुख्यमंत्री झाला, त्यामुळे हे आधीचं ठरलं असताना मुख्यमंत्री पदाची घोषणा शिवसेनेकडनं आधी होईल असं वाटलं। मुख्यमंत्री पदावरून जास्त तुटण्यामागचं मुख्य कारण ते होतं मुख्यमंत्री पदाची घोषणा? नाही, मुख्यमंत्री पद म्हणतो संख्येचंच कारण होतं। नितीनजी, युती तोडण्याचा निर्णय दिल्लीश्वरांनी घेतला असं म्हटलं जातं, यात कितपत तथ्य आहे आणि मग दिल्लीश्वर म्हणजे नेमके कोण? बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षात कोणी एक निर्णय घेत नाही। या ठिकाणी जेवढ्या घडामोडी झाल्या याचं सगळं रिपोर्टिंग अमित शहाजींनी पार्लमेंटरी बोर्डासमोर केलं, चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर सगळ्यांचा एक सूर होता की अलायन्स ठेवली पाहिजे आणि त्यातली लास्ट बॉटम लेवल ठरली की 130पर्यंत त्यांनी जर दिल्या आणि त्यांच्या चॉईसच्याही 12 जागा दिल्या तरी अलायन्स करायची। त्यावेळी मी असं म्हटलं की मला असं वाटतं की यात बहुतेक होऊन जाईल, आता काय अडचण नाही। त्यामुळे न्यूज पण अशी आली की आता भाजप सेनेची युती होणार, पण त्या 130मधल्याही 12 जागा देखील द्यायला शिवसेना तर 18 जागा ज्या आम्हाला ऑफर केल्या
त्या मित्र पक्षाच्या होत्या. मग त्या आमच्या ह्याच्यात नव्हत्याच, त्यामुळे मित्र पक्षाला दोघांना म्हणून जागा द्यायच्या होत्या. त्यामुळे 151च्या खाली कुठल्याही स्थितीत शिवसेना जाणार नाही, या बॉटम लाईन त्यांनी यात कॉम्प्रोमाइज करायची तयारी दाखवली नाही. आणि दुसरं, मुख्यमंत्री पदाचं आमच्यात आपसात ठरलं होतं की जो ज्याचे जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल, त्यामुळे तेही त्यांनी निर्णय घोषित करून टाकला. या दोन गोष्टीमुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज होण्यामध्ये अडचणी आल्या. पण आता जे काय ते संपलं आहे. शिवसेनेबद्दल काही आम्हाला कटुता नाही आहे. आज जरी अलायन्स नसली तरी उद्या आवश्यकता असेल तर त्यावेळी जरूर आमची अलायन्स होऊ शकते. त्यामुळे गीतेंनी आज राजीनामा देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण जेव्हा 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 लोकसभेचा यशाचा जेव्हा शिवसेनेच्या अग्रलेखातनं अनालिसिस केलं गेलं त्यावेळेला मोदींच्यामुळे यश मिळालं असं त्यांनी अमान्य केलं. आमच्याकडे रामदास कदम आले होते. रामदास कदमांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं की मोदींमुळे हे यश आहे, असं त्यांना मान्य नाही. असं आहे बघा, मोदी हा एक फॅक्टर होता असं त्यांचं मत आहे. सामन्यामध्ये त्यांनी काय लिहावं आणि त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. पण मी जेव्हा बाळासाहेब होते तेव्हाही पण आणि उद्धवजींनी पण अनेक वेळा कानावर टाकलं की आम्ही आमच्याकडनं कळत न कळत डायरेक्ट इनडायरेक्टली कधी पण शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचा अपमान करत नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की सामन्याच्या माध्यमातून आमचा अपमान करणारं लिखाण लिहिलं जाऊ नये, एवढी तुम्ही काळजी घ्या. बाकी बाळासाहेब आमच्याकरता मोठे नाही, ते काही बोलले तरी आम्ही त्यांचं नेहमीच ऐकतो. पण ते सातत्याने होत आलं आणि आता तुम्ही असं सांगताय की गरज पडली तर आम्ही शिवसेनेबरोबर पुन्हा हे सत्तेत गरज पडली तर नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय की शिवसेना आणि आमच्या युतीचा सगळ्यात मोठा आधार होता हिंदुत्वाचा विचार आणि 25 वर्ष आमची युती राहिलेली आहे. आणि अटल बिहारी वाजपेयींच्याबद्दल जेवढी आमच्या मनात श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल देखील आहे. मला तर अत्यंतिक प्रेम आहे. अशा स्थितीमध्ये बाळासाहेब आज असते आणि अलायन्स तुटली असते तर वाईट वाटलं असतं. तर स्वाभाविकपणाचं दुःखही पण आहे. पण शेवटी राजकारण आहे, प्रत्येक पक्ष आहे, त्याला आपल्या मर्यादा आहेत, त्याला त्याची भूमिका आहे. आणि म्हणून आज काही आमची सैद्धांतिक आधारावर युती तुटलेली नाही आहे. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये आम्ही एकत्र येऊ शकतो अशी संभावना मी व्यक्त केली. 25 वर्षाचा तुम्ही उल्लेख केलात. 25 वर्षात आम्ही अनेकदा बघितलं की युती तुटेपर्यंत ताणली गेली. म्हणजे हा पहिला प्रसंग नव्हता. याच्यापूर्वी असे प्रसंग महाराष्ट्राने पाहिले. पण त्यावेळेला काय झालं की भाजपचे नेते या संदर्भात मध्यस्थी करायचे, मग ते वाजपेयी असोत की अडवाणीजी असोत, ते मध्यस्थी करून हा तणाव दूर करायचे आणि युतीमधला तणाव दूर करून पुन्हा तुम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जायचे. बाळासाहेब दिलदारपणे ते मान्य करायचे. पण यावेळेला ते होताना दिसलं नाही. वाजपेयीजींनी आणि अडवाणीजींनी हस्तक्षेप केला असं जवळपास नाही झालेलं आहे. मी पण गेल्या अनेक वर्षामध्ये संबंधात होता. प्रमोदजींचे आणि बाळासाहेबांचे उत्तम संबंध होते. नंतर गोपीनाथरावांचेही त्यांचे संबंध होते, त्यांच्याशी डायलॉग व्हायचा. आणि बाळासाहेब दिलदार होते. मग एखाद्या वेळी म्हणायचे जा तू ऐकत नाही तर हे घे 4 जागा करून टाक, दावर आता, असं म्हणायचे. पण यावेळी 151 जागा अशी फर्म उद्धवजींनी भूमिका घेतली की आम्हाला असं वाटलं की ते कुठेतरी या डिपॉझिट जप्तलेल्या जागा देखील आम्हाला 10-12 देतील आणि हा विषय मिटेल असा विश्वास होता पूर्ण. पण अनएक्सपेक्टेडली त्यांनी त्या बाबतीत तशी भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे मग पुढे अलायन्स त्यांच्या या भूमिकेत मग आमची भूमिका आम्ही घेतली. प्रत्येक पक्षाला आपली प्रतिष्ठा आणि सन्मान असतं. आम्ही आमची शेवटची बॉटम लेवल ठरवली आणि त्यातून युती होऊ शकली नाही. आता हा इतिहास जमा झालेला आहे. आता यातून आम्हाला कटुता वाढवायची पण नाही आहे. आणि म्हणाल तर आम्ही शिवसेनेवर भाजपतर्फे कोणी नेता कुठल्या बाळासाहेबांसारखी दिलदारी आता दिसत नाही शिवसेनेत, असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, असं काही मला तुम्हाला आता उद्धवजींमध्ये माझ्यामध्ये भांडण लावण्यामध्ये अजिबात नाही. मला विश्लेषण अशा करता करायचं आहे की 25 वर्ष एका धाग्यावर टिकलेली युती नेमकी तुटायची एक कारण असू शकत नाहीत, अनेक कारणं असतात. त्या कारणांच्या कंगोऱ्यांचा आपण आता विचार करतोय की जेणेकरून येणाऱ्या पिढीसमोर एक डॉक्युमेंटेशन तयार होईल की नेमकं हे असं का झालं. कंगोरे आणि डॉक्युमेंटेशनची ही वेळ नाही. ते पण बाळासाहेब नसताना हे 15 तारखेनंतर तुम्ही अध्ययन करा, चिंतन करा, पुस्तक लिहा आणि मग माझी मुलाखत घ्या, त्यावेळी मी सांगेन. पण आता फक्त असं आहे की आमच्या दृष्टीने आमचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महाराष्ट्रात संकटात आहे. 3 लाख कोटीचं कर्ज आहे. 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.01% सिंचन झालेलं आहे. पहिल्या नंबरवर असताना महाराष्ट्र 6व्या नंबरवर गेलेला आहे. त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातून पूर्णपणे हद्दपार करणं ही आमची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे आणि आम्ही त्याकरता काम करतो आहे. जिथे याच्याच पुढचं थोडंसं पुढे जाऊयात थोडंसं की तुमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण महाराष्ट्रामध्ये? तुम्ही राजस्थानमध्ये दिला, छत्तीसगडमध्ये दिला, मग महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे चेहरे आहेत. म्हणजे चेहऱ्यांची कमी नाही आहे आणि संधी मिळाली की तो चेहरा आपलं कर्तृत्व सिद्धच करत असतो.
त्यामुळे आज आमच्याकडे चेहरे आहेत. पार्टी याचा योग्य वेळी निर्णय घेईल, पार्टीचं पार्लमेंट रिपोर्ट आणि जाहीर करेल. अनेकांनी आपली उमेदवारी स्वयंघोषित केलेली होती. आपल्या पक्षाबद्दल नाही म्हणत आहे मी, बाहेरचं म्हणतो. कसं आहे, तुम्ही देखील आम्हाला स्वस्त बसू देत नाही ना. आता आमच्या पक्षात काही मुख्यमंत्री पदाचं भांडण नाही आहे. पण खडसेंना सांगावं लागलं, खडसे साहेबांना सांगावं लागलं मी आहे. असं आहे की तुम्ही आता रोज दिवसाचं काम करता, तुम्ही नाही तर त्यामुळे तुम्ही आहे. खडसे साहेबांनी स्वतः आपल्या भाषणामध्ये सांगितलं. बघा, खडसे साहेब आमचे विरोधी पक्ष नेते आहेत. आमच्या पक्षाचा एक चेहरा आहे, सिनियर आहेत. विनोद तावडे पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते, आता विरोधी पक्ष नेते सिनियर आहे, चेहरा आहे. देवेंद्र फडणवीस, त्यांचा अतिशय उत्तम परफॉर्मन्स आहे विधानसभेमध्ये, उत्तम हुशार विद्यार्थी आहे, सगळ्या विषयाचा नीट अभ्यास आहे, ते चेहरा आहे. त्यामुळे आमच्याजवळ चेहऱ्यांची कमी नाही आहे. सुधीर मुनगंटीवार आहे, तोही एक चांगला चेहरा आहे. आणि नितीन गडकरी आता या भानगडीत नाही आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न असा आहे की जर इतके सगळे चेहरे तुमच्याकडे असतील तर मग विधानसभेसारख्या निवडणुकीला एवढी अँटी इन्कम्बन्सी असताना मोदींच्या 15 सभा लावायचं कारण काय? आमचा पक्षाचं हे स्वरूपच आहे, यात काही आश्चर्य नाही. तुम्ही याचं ॲनालिसिस करा. कुठलीही निवडणूक असली की आम्ही सगळे ताकदीने मागे लागतो. म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या, आम्ही ताकदीने मागे लागलो. कुठल्या मध्य प्रदेशच्या निवडणुका ताकदीने मागे लागलो. अडवाणींपासून आता वाजपेयीची तब्येत नाही म्हणून सोडून द्या, पण सगळेजण कार्यकर्ते होत आणि जेवढ्या सभा दिल्या सगळ्या ठिकाणी जातो. मुळामध्ये मुद्दा असा आहे की प्रत्येक निवडणुकीकरता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी परिश्रम करणं, मेहनत करणं हे आमच्याकडे ठरलेलं असतं. सुषमाजी सगळ्या ठिकाणी दौरे करतात, अडवाणींचे दौरे होतात, अरुण जेटलींचे दौरे होतात, मी सगळ्या देशात फिरतो. आता हे स्वाभाविक आहे, यात काही आश्चर्य नाही आहे. आता तुम्ही 15 सभा का घेतल्या, 10 का घेतल्या, मग प्रधानमंत्र्याची गरजच का भासली, ते तुमच्या करताय. तुम्ही रोकटोकमध्ये चर्चा करत राहा, हा तुमचा विषय आहे. नितीनजी, आयत्या वेळी इतर पक्षातले नेते घेऊन तुम्हाला उमेदवारी द्यावी लागली भाजपकडून, याचा फायदा होईल की तोटा होईल? तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, राजकारणामध्ये आता जो जीतता है वो सिकंदर, इलेक्टिव्ह मेरिट हा मानगणा आहे. आणि तुम्ही देखील आमचं मूल्यमापन आम्ही किती संख्या जिंकू याच्यावर करणार आहात आणि आम्हाला आमच्या ताकदीवर मेजॉरिटी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही त्या ठिकाणी अन्य पक्षातल्या आमच्या साधारण जुळू शकतील अशा ह्याच्यातल्या लोकांना आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या काही नेत्यांनाही घेतलं. हे कसं काय, मी इलेक्टिव्ह मेरिट, मला असं वाटतं बघा, पहिली गोष्ट अशी की हा तुमचा जो आरोप आहे, आरोप कोणावरही होतात. आज काही कोणावर आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. म्हणजे अनेक वेळा आरोप करत असताना ते आरोप अनेक वेळा बेबुनियाद पण असतात. पासपोतेंवर कुठले आरोप सिद्ध झाले असं माझी माहिती नाही ना. अनिल गोटेंच्या बाबतीत तर मला पर्सनल माहिती आहे की त्यांना फसवलं, कॉन्स्पिरसी होती आणि ते इतक्या वाईट अवस्थेमध्ये होते की सगळ्या दृष्टीने बिचारे खचले. त्यावेळी मुंडे साहेबांनी मी नेहमी त्यांना मदत केली. म्हणजे त्यांच्या वकिलाचे देखील ते पैसे देऊ शकत नसतील होते, पैसे मिळवायची अशी स्थिती राहिली नसते. आणि तशी स्थिती आज जे काही आरोप होतात त्याच्यावर जाणं बरोबर नाही. परंतु आम्ही ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले असतील अशा लोकांना कुठेही घेतलेलं नाही. आणि ज्यांना घेतलं त्यांच्याबरोबर मला विश्वास आहे की कुठली चौकशी झाली तर तेही तयार आहेत. आम्ही कधी पण त्याला मागे पुढे पाहणार नाही. मग तुमच्याकडनंही आरोप होत आहेत आता सध्याच्या निवडणुकीच्या काळात, तर त्या आरोपांबद्दल काय सांगाल मग इतर पक्षांच्या नेत्यांवर? नाही का, बघा, पहिली गोष्ट अशी की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉलिटिकल कंपल्शन, पॉलिटिकल लिमिटेशन्स अँड पॉलिटिकल कॉन्ट्रडिक्शन्स. आयदर यू लाईक इट मे नॉट लाईक इट. एक 5% 4% लोक जे सिद्धांत घेऊन चालतात. शेवटी समाज जसा आहे तसं राजकारण होणार. समाजाचं प्रतिबिंब राजकारणामध्ये दिसणार. आणि त्यामुळे आज विचाराधिष्ठित आणि सिद्धांतधिष्ठित जे कार्यकर्ते आहेत, मी आयुष्यात विहिरीत जीव देईन पण मी काँग्रेसमध्ये जाणार. जेव्हा आमच्या पक्षाचे 2 निवडून आले तेव्हा माझ्या मनात विचार नाही आला, कारण मी सिद्धांतासाठी आहे. पण आता सगळेच असे मिळणार नाहीत. त्यामुळे इट्स अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, कॉन्ट्रडिक्शन्स अँड लिमिटेशन्स. त्यामुळे आता आम्हाला 144चा मॅजिक फिगर कसा पुढे जायचा आहे हा आमच्या समोरचं आव्हान आहे. त्यामुळे जो माणूस 15-20 स्वतः ताकदीवर वोट घेऊ शकतो त्याला आम्ही सपोर्ट घेतला. प्रचारात जे प्रामुख्याने मुद्दे येतात त्याच्यात आता एक नवीन मुद्दा समोर येतो, तो जातीयवादाचा आहे. आर पाटलांनी आरोप केलाय थेट की गडकरी आणि फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री व्हायला इथली फुले आणि आंबेडकरांची पुण्याही संपलेली नाही आहे. या आरोपांकडे कसं बघता? असं आहे, फुले आंबेडकरांची पुण्याई म्हणजे आर पाटलांनी फक्त सत्तेत बसायचं का? म्हणजे असं उद्गार करणारे आर पाटील हे किती सांप्रदायिक आणि जातीवादी आहेत. म्हणजे त्यांना आमची जात कधी पाहिली नाही.
ना फडणवीसांनी पाहिली मी पाहिली, ना आम्ही कधी जातीवादाचं राजकारण केलं. पण स्वतःला पुरोगामी प्रगतिशील म्हणणारे आर पाटील किती डोंगी आहेत आणि जातीवाचक कसे बोलतात, म्हणजे त्यांचा स्तर काय आहे त्यांनी लोकांना दाखवून दिलं. माझा समज होता तो गैरसमज झाला की आर पाटील हे फार सुसंस्कृत नेते आहेत, पण ते जातीच्या आधारावर बोलतात. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती विष आहे. आणि फुले आंबेडकर शाहू महाराजांनी कधीही केलं नाही. आंबेडकरांचे शिक्षक कोण होते? आणि मला असं वाटतं की माणूस हा जातीने श्रेष्ठ नाही, गुणाने श्रेष्ठ आहे. या समाजातली अस्पृश्यता, जातीयता आम्हाला समूळ नष्ट करायची. आणि मला जर विचाराल तर मी विदर्भातल्या एवढ्या जिल्ह्यात राजकारण होतं, मी सांगतो जातीचं बोल बाहेर व्हा. मला तर जातीचं राजकारणच पसंत नाही. म्हणजे मी थोडं देखील जेवढं राजकीय तेवढं देखील विचार करायला त्यानं मी कधी केलं नाही. आज नागपुरात मी 3 लाख मतांनी निवडून आलो. मला दलित लोकांनी मतदान केलं, मोठ्यावर सपोर्ट केला. मी कधी जातीवरचं राजकारण केलं नाही, मी माझं लपवलंय पण नाही कधी. पण मला आर पाटलांबद्दल भयंकर आदर आहे. एक सुसंस्कृत, हुशार, चांगलं बोलणारा, स्तर ठेवणारा नेता शेवटी पराजयाच्या वेळी जातीवाचक बोलतो आणि जातीवादी आरोप करतो. हा महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि खरं म्हणजे या सामाजिक चळवळीचा हा एक अधःपतन आहे की त्यांच्या चळवळीचे नेते म्हणणारे आणि यांनी हेच काम केलं. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला नाही योग्य वाटत आहे. पिचड साहेबांनी आदिवासींचं नेतृत्व करायचं आणि पवार साहेबांनी धनगर समाजाला सपोर्ट करायचा. मराठा आरक्षणाचं समर्थन पवार साहेबांनी करायचं आणि भुजबळ साहेबांनी ओबीसीचा मोर्चा काढायचा. जे चित भी मेरी पट भी मेरी. आणि इकडे ते गब्बर आएगा सो जा बेटा, तसं मोदी आएगा तुम्ही आम्हाला मत द्या, असा प्रकारचा जातीवादी प्रचार करतात. मला सांगा 100 दिवस आम्ही काय जातीवाद केला, काय सांप्रदायिकता केली? मोदी का मोठे आहेत? त्यांनी मी स्वतः ज्यावेळी मोदींना भेटलो प्रधानमंत्री व्हायच्या आधी, ते म्हणाले नितिन जी मैं ओबीसी हूँ, बैकवर्ड हूँ, इसका प्रचार करके मैं नेता नहीं बनना चाहता, मैं विकास के आधार पर राजनीति करना चाहून नेता बनना चाहता. मला वाटतं कुठे मोदी आणि कुठे आर पाटील. म्हणजे मला फार वाईट वाटलं की त्यांनी फडणवीसांची माझी जात काढली. दुर्भाग्य या गोष्टीचं आणि म्हणून मी त्यांच्यावर चिडलो. आणि म्हणून हे एक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, जातीवादाचं सांप्रदायिकचं विष कालवायचं आणि स्वतः निवडणूक जिंकून यायची. आणि 70,000 कोटी सिंचनावर खर्च केले, 0.01% सिंचन झालं. 3 लाख कोटीचं कर्ज झालं महाराष्ट्रावर. सगळ्या भ्रष्टाचारात देशात महाराष्ट्र सत्यानाश केला. पहिल्या नंबरचा महाराष्ट्र 6व्या नंबरवर गेला. यांचं काम दाखवायला काही दाख नाही आहे की आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधला बा, आम्ही पंचावर उड्डाणपूल बांधले, आम्ही वरळी बांधला स्त्रिंग मोठा केला, हे सांगायला काहीच नाही. मग फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, जातीवादाचं विष पेरायचं आणि यांनीच ठेका घेतला नेतृत्व करायचं आणि यांनी सांगायचं. अतिशय दुर्भाग्यपूर्ण प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाणांनी दिलेल्या सुसंस्कृत राजकारणामध्ये आर पाटलांसारख्याची ही प्रतिक्रिया म्हणजे फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांना अपमानित करणारी प्रतिमा आहे. आणि म्हणून ते फुले आंबेडकर शाहू महाराजांच्या चळवळीतले नाही, तर ते कट्टर जातीवादी आणि सांप्रदायिक आहे आणि जातीवादाचं विष कालवण्याकरता आपलं वक्तृत्व खर्च करतात, असं मी म्हटलं तर गैर होणार. एका तुमच्या ह्याच्यात तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे जावं. एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये टोलचे जनक असं तुम्हाला म्हटलं जातं, कारण युतीच्या काळामध्ये आपण रस्ते बांधण्याकरता टोलची गरज महाराष्ट्राला पटवून दिली, टोल चालू झाला. त्यानंतर टोलधाड यावी असे टोल नाके महाराष्ट्रात निघाले. काही महिन्यांपूर्वी गोपीनाथ मुंडे असताना तिने असं जाहीर केलं की महाराष्ट्र टोल मुक्त करू. या निवडणुकीमध्ये या टोलच्या संदर्भामध्ये आपली नेमकी काय भूमिका आहे? बघा तुम्हाला आठवत नसेल पण रेकॉर्ड काढून घ्या. जेव्हा मी टोल सुरू केला, BOTचं प्रोजेक्ट टाकलं, तेव्हा जयंत पाटील आणि आर पाटलांनी मला विधानसभेत विचारलं होतं, ठीक आहे विरोधी पक्षात होते ते, त्यांचा अधिकार आहे की तुम्ही सरकार का नाही BOTवर चालवायला देत. आणि भुजबळ साहेब दोन्ही नागपुड्या फुगवून नाका तिथे पूल नाही, नको नाही, नाका तिथे पूल नाही, नको तिथे पूल आणि टोल मी सुरू केलं, माझ्यावर आरोप केला त्यांनी. आणि हे मंत्रिमंडळांनी काय केलं, मी आत्ता केंद्रात मंत्री झाल्यावर 60 ठिकाणचे टोल रद्द केले. प्रश्न असा आहे की आज लोकांना 50 किलोमीटरच्या अंतरावर मध्ये टोल नको आहे. आम्ही ती भूमिका ठरवली होती. दुसरं, टोलमधून आम्ही अनेक लोकांना वगळून टाकलं होतं. आता ST बस देखील वगळण्याची गरज आहे आणि फक्त ट्रॅक्टर, स्कूटर, ऑटो रिक्षा, ST बस सगळं सोडून दिले तर फक्त ट्रक, ट्रेलर आणि गाड्या एवढंच उरतं. म्हणजे 100 पैकी 95% लोक टोल मुक्त आहे. त्यामुळे 5% लोकांकडूनच फक्त टोल घेता येईल. त्यामुळे ही भूमिका सुधारून काही ठिकाणचे टोल रद्द करून लोकांना दिलासा दिला जाऊ शकतो. टोलचा अतिरेक ही गोष्ट खरी आहे की मी टोलचा जनक आहे, कारण महाराष्ट्रातला पहिला टोल रोड ठाणे भिवंडी बायपास मीच माझ्या काळात सुरू केला. पण आज मुंबई पुण्यामध्ये कोणी टोलबद्दल बोलत नाही.
पहिले 7 तास लागायचे, आता 2 तासात येतात. त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांना रिलीफ मिळाला. पण आत्ता मी आलो आज त्या बदलापूरवरून, तर त्या याच्यामध्ये मधला जो रस्ता आहे मुंब्रा बायपास, टोलही घेतात आणि सगळा रस्ता खराब, खड्डे आहेत खूप. म्हणजे इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. टोल घ्या ना, पण रस्ता चांगला द्या, सर्व्हिसेस चांगल्या ठेवा. म्हणून आग्रह हा केला पाहिजे की जे टोल घेणार असतील ते रस्ते चांगले नसतील तर टोल घेता येणार नाही. कारण त्यात हे कबूल केलं आहे कॉन्ट्रॅक्टरने की मी रस्ता चांगला ठेवेन. आणि काही ठिकाणी जर शक्य असेल तर सरकारने पैसे वापस करावे लागतील. आता 3 लाख कोटीचं कर्ज आहे, व्याजासहित पूर्ण बजेट जर देतो म्हटलं तर तेच पैसे देणं कठीण आहे. आता टोल जर आपण रद्द केला तर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जे पैसे द्यावे लागतील ती अमाऊंट पण 1.5 लाख कोटी निघेल. मग ते पैसे आणायचे कुठून? आणि म्हणून यात काही प्रॅक्टिकली मार्ग काढता आला पाहिजे असं मुंडे साहेबांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी मला एकदा म्हटलं की नितीन तुझं म्हणणं बरोबर आहे, पण यातून मार्ग काढला पाहिजे. मी म्हटलं काही मार्ग काढता येईल, आणि म्हणून यातला मधला मार्ग जो आहे तो कसा काढता येईल त्याच्याबाबतीत माझ्या समोर काही सोल्युशन्स आहे. कारण टोल मीच सुरू केला आहे, त्यामुळे याचे ऑप्शन्स काय होऊ शकतात ते पण मला माहिती आहे. आणि म्हणून आमचं सरकारवर नक्की मार्ग काढू. टोल ज्यांनी सुरू केला तोच टोल बंद करणार नाही, एकदम बंद नाही करता येणार, पण लोकांना रिलीफ देता येईल. आता आम्ही जसं 350 टोल राष्ट्रीय महामार्गाचे त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक चिप लावली की तुम्हाला टोल भरायची गरज नाही, तुम्हाला मोबाईल फोनवर कळेल. ICICI बँकेशी जॉईंट व्हेंचर करून आम्ही ती सिस्टीम सुरू केली. त्यामुळे नाक्यावर उभं राहता येणार. आज मी ठाण्याच्या नाक्यावर, पहिल्यांदा मला त्रास झाला, ठाण्याचा जो नाका आहे ठाण्याने मुंबई, तिथे मी पाऊण तास माझा गेला. आज काही पुलाचं कामही सुरू होतं. मला लगेच लक्षात आलं की एका बाजूला आपण असं करून यात लोकांना टोलमुळे तकलीफ व्हायला नको. बघा, लोकांना टोल द्यायला विरोध नाही, टोल घेऊन रस्ते खराब आहेत, टोल घेऊन तुम्ही थांबवून ठेवता, अडकून ठेवता, त्याच्या लोकांवर नाराजी आहे. आणि 95% लोकांना जर आपण टोलमधून मुक्तच केलं आणि जे श्रीमंत आहेत ते जर त्यांच्याकडनं फक्त टोल घेतला तर त्याचा टोलवर फार नाराजी राहणार नाही. गडकरी साहेब, आपण बघितलं तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक, म्हणजे त्यांचे घरगुती चांगले संबंध होते. प्रकाश अण्णा शेंडगे यांचं तिकीट भाजपने कापलं. त्यांचा असा आरोप आहे की गडकरी यांच्या मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी करण्याची मी मागणी केली म्हणून भाजपने माझं तिकीट कापलं. नाही, असं त्यांना काय म्हणायचं म्हणून मुळात तिथे जे खासदार निवडले संजय पाटील, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रतीक पाटलांचा प्रचार करत असताना त्यांनी यांना पकडलं. आणि पलीकडे अजून बरेच आरोप त्यांनी संजय पाटलांनी आम्हाला रिपोर्ट केला आहे. आणि त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचा वेळी त्यांच्या तिकिटाला विरोध होता आणि त्याच्यामुळे तो निर्णय झाला. याच्याशी काही त्यांच्या आरोपाचा काही संबंध नाही. आणि मुंडेंच्या बाबतीत ऑलरेडी CBIची इन्क्वायरी सुरू आहे, आमचा कोणाचा विरोध नाही आहे. एक गोष्टीबद्दल काँग्रेस उघडपणे त्यांच्या प्रत्येक सभेत आरोप करते, आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक छुपी युती आहे. आणि त्याला आधार ते अनेकदा देत असतात की गडकरींच्या कार्यक्रमाला शरद पवार येतात, त्यांचं कौतुक करतात. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विचाराशी भारतीय जनता पार्टी आणि माझे वैचारिक मतभेद आहेत. पण शरद पवार हे महाराष्ट्राचं दिल्लीच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तित्व आहे, नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांचा कृषी आणि अनेक विषयाचा अभ्यास आहे. मी अनेक वेळा त्यांना भेटतो किंवा माझे त्यांचे संबंध आहेत. कधी एखादी गोष्ट त्यांना विचारतो. मला असं वाटतं की व्यक्तिगत संबंध राणेशी माझे आहेत, अजूनही चांगले संबंध आहेत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल सद्भावना आहे. ते काँग्रेसमध्ये आहेत. राज ठाकरेंबद्दल आहे, त्यांचा माझा काही संबंध नाही आहे. राजकारणाच्या पलीकडे व्यक्तिगत संबंध असू शकत नाही का? आणि दुसरी गोष्ट, जर शरद पवारांबरोबर आम्हाला काही छुपं असतं तर आम्ही काय पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्याची वाट पाहिली असती का? आमची शिवसेनेची युती तुटल्यानंतर त्यांच्यावर आम्ही युती केली असती, करू शकलो असतो. पण ज्या अर्थी आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढायचं आहे त्यावेळी आम्ही स्वतःच्या पायावर लढतोय, आमचा युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. असा आरोप करणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. मुळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण असं आहे, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. हे दोघांना एकमेकांना शिवाय देत राहिले आणि 15 वर्ष महाराष्ट्राचा दोघांनी मिळून सत्यानाश केला. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी आता असा आरोप लावणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. अलीकडे तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार हल्ले चढवत आहे. तुमच्या प्रत्येक भाषणात त्यांचा उल्लेख असतोच, किंबहुना त्यांच्यावरची तुमची टीका दिवसेंदिवस प्रत्येक भाषणात तिखट होत चालली आहे. काय झालं आहे, मला खरोखर या गोष्टीचं वाईट वाटतं. महाराष्ट्राचा विकास व्हावा, पृथ्वीराज चव्हाणांनी करावा, शरद पवारांनी करावा, कोणी करावा, मी त्याला मदत करेन. त्यामुळे महाराष्ट्र जेव्हा मागे जातो,
महाराष्ट्रातले विकास कामं जेव्हा होत नाहीत तेव्हा याचं मला दुःख आहे. मी मंत्री झाल्यानंतर मला सिडकोच्या अधिकारी भेटल्या. मी लगेच 8 तासात नव्या मुंबईचा एअरपोर्ट केंद्र सरकारला क्लिअर करायला लावला. मी एव्हिएशन मिनिस्टरला बोललो, सेक्टर मी महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून काम करायला दिल्लीत तयार आहे आणि कोणालाही क्रेडिट मिळो, जे काही महाराष्ट्राचा हिताचं असेल त्यांनी मला सांगावं. आज मला सांगा, मी मिहान प्रकल्प आमचा विदर्भाचा आहे, मी 5 वेळा यांना पत्र लिहिलो, एक मिटिंग बोलवायला तयार नाही. तिथे एकाचे जमिनीचे प्रश्न सोडवले, तेथे त्या बोईंग कंपनी अडकलाय काम. एक लँड ॲक्विजिशनचा प्रश्न आहे, बापू डवरे म्हणून, त्यांच्या जमिनीकरता थोडा रेट जास्त मार्ग सोडवला. त्यांनी वरतून आदेश दिला की ते करू नका. मला कळतच नाही यांच्या मनात काय आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाकरता पूरक भूमिका घ्यायच्याऐवजी विरोधात भूमिका घेणारे हे मुख्यमंत्री आहेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, विलासरावांशी माझं राजकीयदृष्ट्या पटलं नाही, पण विलासरावांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. आमच्या इथला मिहान प्रकल्प त्यांच्यामुळे त्यांनी पुढे आणला. त्यानंतर मी अनेक मुख्यमंत्री, शरद पवार पाहिले, सुधाकरराव नाईक पाहिले. प्रत्येक ब्रिज कम बंधारा बनला पाहिजे, जलसंवर्धनाचा करा. सुधाकरांचा केवढा मोठा आग्रह होता. मी पब्लिक भाषणात सुधाकरांचा गौरव करतो. परंतु हे मुख्यमंत्री म्हणजे काही नाही, पेन काढतात, कागदावर लिहितात, कागदावर ठेवतात, पुन्हा खिशात घालतात, खिशात काढून पुन्हा बाहेर काढतात. हे निर्णयच घेत नाही. निर्णय न घेणारा निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून मला यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. आणि माझी नाराजी एवढ्या करता आहे की या सुखी समृद्ध संपन्न महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहून निर्णय न घेता एवढं मोठं नुकसान केलं आहे की ते कधी भरून न येणार आहे. त्या बाबतीत माझ्या मनात व्यक्तिगतरित्या त्यांच्यावर नाराजी नाही, पण मुख्यमंत्री म्हणून जे पवार साहेब म्हणाले की यांच्या हाताला लखवा मारला आहे. पवार साहेब कधी कधी खरं बोलतात, पण हा लखवा मारला, हा लखवाच्या मुख्यमंत्र्यांचा हात जो होता हा शेवटच्या 15 दिवसात कसा गतीने चालला हो. आचारसंहिता लागायची ती फटाफट फायलांवर सह्या केल्या. म्हणजे मला असं वाटतं की या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलं तेवढं आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, निर्णय न घेतल्यामुळे. शेवटच्या 15 दिवसातल्या निर्णयांची चौकशी व्हावी अशी मागणी इथं बसून, याच खुर्चीवर बसून काही दिवसांपूर्वी अजितदादांनी केली होती. आपण त्या मागणीचं समर्थन करा. कशाचं समर्थन? मी तुम्हाला सांगतो, आमचं सरकार आल्यावर यांनी 3 महिन्यात घेतलेले सगळे निर्णय आम्ही रद्द करून ही चौकशी करू. त्याची बिलकुल लागू होणार नाही. ज्या लोकांनी 15 दिवसात घाईघाईने काही इन्व्हेस्टमेंट केलेली त्यांनी लक्षात ठेवावं की यांनी 15 दिवसात घेतलेले सगळे निर्णय रद्द होतील, 3 महिन्यात घेतलेले निर्णय रद्द होतील. आम्ही सगळ्या निर्णयाची पुन्हा तपासणी करू. गडकरी साहेब, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही राजकीय मैत्रीचा उल्लेख केलात. राज ठाकरेंबरोबरही तुम्ही राजकीय मैत्री तुमची चांगली आहे, परंतु याच राज ठाकरेंचा तुम्ही राजकीय मैत्री पलीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये उपयोग करण्याचा प्रयत्न केलात. त्यांना मोदींना साथ देण्याचे तुम्ही आवाहन केलं, त्याच्यासाठी तुम्ही त्यांची भेटही घेतलीत. या विधानसभा निवडणुकीत तुम्ही तसा प्रयत्न केलात? पहिली गोष्ट अशी की यात मैत्रीच्या पलीकडे काय, कदाचित जर तुम्ही शांतपणे विचार कराल तर माझा सल्ला हा राज ठाकरेंकरता पॉलिटिकली उपयोगाचा होता. करेक्ट. आणि त्यांनी जर त्यावेळी निर्णय घेतला असता लोकसभा निवडणुका न लढवण्याचा आणि त्यांनी जर आम्हाला समर्थन केलं असतं तर आज ते अजून जास्त फायद्यात राहिले असते. पण मी राज ठाकरेंना एक राजकीय नेता म्हणून भेटलो, मैत्रीण म्हणून तर त्यांच्याशी मी बोलतोच. म्हणजे परवा मी अमरावतीला होतो, ते एका हॉटेलमध्ये आले, मी वरती होतो, ते खाली होते. मी फोन लावला, कशी तब्येत आहे तुमची, तब्येत पण चांगली. मैफिल, हॉटेलचं नाव मैफिल होतं. हां, मैफिल जमली. आणि अरे काही मैफिल नाही जमली हो का. मला एक सांगा, मी उद्या तुमची तब्येत बिघडली, तुम्हाला विचारलं तब्येत बरोबर आहे का, कशी आहे, ते हेही पण आम्हाला अधिकार नाही का. आणि मला एक सांगा, मी लपवतच नाही ना. राज ठाकरेंशी माझे मैत्रीचे संबंध आहे, उद्धव ठाकरेंशी मैत्रीचे संबंध आहे, बाळासाहेबांचं माझ्या हृदयात स्थान आहे, शरद पवारांशी संबंध आहे, अजित पवारांशी संबंध आहे. मला अजित पवारांचा गुण आवडतो, शब्दाचा पक्का आहे. हो म्हटलं तर हो, नाही म्हटलं तर नाही. तुम्ही चांगल्या गुणाला ॲप्रिशिएट करणार आहे. प्रत्येकात काही ना काही चांगले वाईट गुण असतात आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगले गुण आहे. नारायण राणे, आता ते काँग्रेसमध्ये रोज भाजपवर टीका करतात, पण राणे, मिसेस राणे, त्यांच्या परिवार आम्ही मिळून काम केलं आहे. ते विधानसभेत विरोधी पक्षात, मी विधान रोज त्यांना विचारून आम्ही निर्णय करायचो, काम करायचो. त्या सहवासातून आमच्या आपसात प्रेम आहे. त्यांनी पार्टी सोडली, हा राजकीय प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या आम्ही कदाचित जवळ नसू, पण राजकीय संबंध पार्टी सोडल्यामुळे व्यक्तिगत संबंध संपुष्टात आणणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाने आम्हाला कधी शिकवलं नाही. आणि यशवंतराव चव्हाणांनी जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक दर्जा मेंटेन केला आहे की विरोधी पक्षाचा नेत्यांचा सन्मान करण्याचा, त्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आम्ही मोठे झालो आहोत. त्यामुळे आज आमचं राजकीयदृष्ट्या जरी पटलं नसलं तरी व्यक्तिगतदृष्ट्या जे संबंध आहेत ते आम्ही निभावू. नाही, पण उद्धव ठाकरेंबरोबर हे व्यक्तिगत संबंध पूर्वीसारखेच प्रेमळ राहतील आता या सगळ्या घडामोडी? बिलकुल राहतील. उद्धव ठाकरे अर्ध्या रात्री जरी मला दिल्लीत काही काम सांगतील तर मी धावून येईल आणि ते काम करीन, कारण राजकीय संबंध आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे राजकीय काही उद्या अर्ध्या रात्री उद्धव ठाकरे आम्हाला काही सांगतील तर आम्ही त्यांच्याकरता धावून जाऊ. याचं कारण
राजकारणामुळेच केवळ आमचे संबंध नव्हते, बाळासाहेबांचे आमचे संबंध, शिवसेनेचे आमचे संबंध हे भावनात्मक होते, वैचारिक होते. युती होऊ शकली नाही याचं आम्हाला दुःख आहे. म्हणून त्याच्याकरता आम्ही आमचे भावनात्मक, व्यक्तिगत सगळे संबंध संपुष्टात आणावे का? मुळीच नाही आणणार. पण नितीनजी, परवा राज ठाकरे एका भाषणामध्ये म्हणाले की भाजपचे नेते आमची माणसं फोडतायत, विशेषतः राम कदमांना फोडल्याचा एक राग होता. आणि त्यांच्याकडे जर कुणी भाजपचं गेलं कधी तर ते तुम्हाला फोन करून सांगायचे आणि तुम्ही मात्र असं तुम्ही मात्र असं केलं नाही. त्यांनी जे भाषणात सांगितलं ती गोष्ट खरी आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की हे असे कोणी आले आहेत बा आणि तुम्ही काळजी घ्या, त्यांना समजून घ्या. आणि मी आता माझा टच नाही आहे, पण त्यांनी जे म्हटलं ते खरं आहे. आणि म्हणून त्यांच्या पक्षातला जर कोणी घ्यायचा असता तर मी जर घेतला असता तर मी नक्की त्यांना फोन केला असता. पण मी दिल्लीत होतो, मला काहीच माहिती नाही की हे नवीन मला ते जे आमदार आले आहेत सध्या त्यांची अजूनपर्यंत माझी भेट पण नाही झाली आणि फोनवर बोलणं झालं नाही. पण जे राज ठाकरे बोलले ते त्या बाबतीत खरं आहे, मान्य करतात. आणि म्हणून जे खरं आहे ते खरं आहे. नितीनजी, तुम्ही केंद्रात गेल्यापासून विदर्भाला न्याय मिळू लागलाय. एम्स, मेट्रो, मोनो अशी सगळा धडाका सुरू आहे. ही स्वतंत्र विदर्भाची तयारी मानायची का? तुमचं म्हणणं अर्धवट बरोबर आहे की विदर्भाला न्याय मिळाला, कारण वर्धेमध्ये ड्राय पोर्ट JNPTचं सॅटेलाईट पोर्ट तयार करायचा निर्णय झाला, मेट्रो आली. पण मी महाराष्ट्राला 40,000 कोटी रुपयाचे राष्ट्रीय महामार्ग दिले. देहूपासून पंढरपूर आणि आळंदीपासून पंढरपूर हा 5,000 कोटीचा 4 लेन कॉन्क्रीट रोड करणार आहे. सोलापूरपासून गुलबर्गा, गाणगापूर हा 4,000 कोटीचा 4 लेन कॉन्क्रीटचा रोड करणार आहे. मुंबई गोवा रस्त्यावर मी 12 पुलाचे एका दिवशी भूमिपूजन केलं, सुरू केले कामं. आणि पूर्ण मुंबई गोवा रस्ता जवळपास 5 ते 6,000 कोटी रुपये खर्च करून हा पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बांधणार आहे. नंतर रत्नागिरी ते बुटीबोरी हा पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्र मराठवाडा जाणारा पूर्ण रोड हा 8,000 कोटीचा रोड आहे, जवळपास हा 4 लेन कॉन्क्रीटचा करणार आहे. अमरावतीपासून सुरतपर्यंत, जळगावपासून नवापूर हा रस्ता जवळपास 7 ते 8,000 कोटीचा आहे. हा पण मी 4 लेन तोही मंजूर केला. अनेक CRFमध्ये कामं केली, BPTच्या कामाची योजना सुरू केली, सी प्लेन सुरू केलं. मला केवळ विदर्भाचाच नाही, पण मी मराठवाड्याला संभाजीनगरला ड्रायपोर्ट दिलं की JNPTमधून 18,000 कोटीचा एक्सपोर्ट इम्पोर्ट औरंगाबादहून होतो. आणि त्या ठिकाणी एक ट्रकनी जाण्यामध्ये 2200 रुपये टन खर्च आहे आणि रेल्वेने जाण्यात 1,000 रुपये टन आहे. तर असा मी कधी विचार नाही केला. विदर्भाचे प्रश्न सोडवले, मराठवाड्याचे सोडवले, आणि मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, खंबाटकी घाटातली टनेल बांधली. पण मी कधी हा मराठवाडा विचार नाही. स्वतंत्र विदर्भाची नांदी किंवा इंट्रोडक्शन म्हणावी आता ही. मला असं वाटतं विदर्भाचाही विकास झाला पाहिजे, मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे, मुंबईचाही झाला पाहिजे, पश्चिम महाराष्ट्राचा झाला पाहिजे. विकासाच्या बाबतीमध्ये असा कधी विचार मी कधी केलेला नाही. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की मी महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून दिल्लीत काम करायला तयार आहे. आणि कोणत्याही पक्षाच्या लोकांनी मला जर महाराष्ट्र हिताचं काम सांगितलं तर मी करीन. एका आणखीन विषयावर तुमची मतं जाणून घ्यायच्यात आणि रोखठोक तुम्ही याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि ती म्हणजे तुमचे आणि देवेंद्र फडणवीस याचे नेमके संबंध कसे आहेत. याच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकू येतात की देवेंद्र तुम्हाला आवडत नाही किंवा काय. एकदा सांगून टाका महाराष्ट्राला की देवेंद्रबद्दल तुमचं मत काय. देवेंद्र तर त्याचं मत नेहमीच सांगतो की ते मला, खरं म्हणजे हा पत्रकारितेतला चीड आणणारा प्रकार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांनी मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मला त्यांनी मोठं केलं. माझ्या निवडणूक प्रमुख होते गंगाधरराव फडणवीस. मी रोज त्यांच्याकडे दुपारी जेवायचो. त्याच्यानंतर गंगाधरराव फडणवीसांच्या नंतर देवेंद्र विद्यार्थी असताना मी त्याला राजकारणातून त्याला जनता युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. देवेंद्र एक प्रतिभाशाली, उत्तम कार्यकर्ता, चांगला संघटक आणि उत्तम कार्यकर्ता आहे. त्याच्या माझ्या मतभेद होण्याचं काही कारण नाही. मुळामध्ये असा प्रयत्न देवेंद्र जेव्हा अध्यक्ष झाला तेव्हा मीडियामधल्या काही लोकांनी असा प्रयत्न केला की माझ्या मर्जीच्या विरुद्ध झाला. आणि त्यामुळे वारंवार असं परसेप्शन निर्माण करायचा प्रयत्न केला की देवेंद्र आणि मी विरुद्ध आहे. परवा विदर्भाच्या तिकिटाकरता माझ्या घरी देवेंद्र मी रात्रभर पहाटे 4 वाजेपर्यंत बसलो. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना बोलावलं आणि देवेंद्रांनी मी मिळून सगळे निर्णय केले. देवेंद्रमध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही, मतभेद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि मला या गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं. आणि म्हणून कधीकधी मीडिया बाबतीत मला असं वाटतं की तुम्ही नेहमी असं चित्र रंगवत असता. 2 फिल्म अभिनेत्री असतील तर त्यांच्यात काही ना काही झगडा आहे, 2 हिरो असतील त्यांच्यात काही ना काही भांडण आहे, 2 नेते आहेत त्यात भांडण आहे. मी तुम्हाला सांगतो देवेंद्राचा उत्कर्ष जेवढा होईल तेवढा मनापासून आनंद होईल.
आणि आमच्या इथे असं आहे की मी एकेकाळी काम करत होतो तेव्हा गंगाधरराव फडणवीस काम करायचे, सुमतीबाई सुकळीकर काम करायच्या, त्यांनी माझ्या हातात नेतृत्व दिलं. आता मी राष्ट्रीय नेतृत्व, मी देवेंद्रला जबाबदारी दिली की तू आता बाकीच्या गोष्टी सांभाळ. माझ्या मंत्रिपदाचा तो 3 वर्ष नागपूरचा महापौर होता, त्याच्या मागे मी ताकदीने उभा राहिलो. देवेंद्रमध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहे आणि कधी मतभेद निर्माण होण्याचा प्रश्नही येत नाही. आणि एखाद्या वेळी मला जर वाटलं की काही चूक झालं तर मी फोन उचलतो आणि त्याला देवेंद्र तू असं का केलं लगेच त्याला विचारतो. याचं कारण त्यात राजकारण काहीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्णपणे मनोकल्पित आहे. आणि महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांनी आणि त्यावेळी असा प्रयत्न केला की महाराष्ट्राचा अध्यक्ष देवेंद्र होत असताना त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या टीमने नक्की केलं होतं. मी अध्यक्ष बदलल्यानंतर सुधीरचं नाव बदलवलं गेलं. त्याच्यानंतर परसेप्शनमध्ये फैलवण्याचा प्रयत्न केला की माझ्या मताच्या विरुद्ध देवेंद्र झाला. आणि दुर्भाग्याने असं काही नाही. देवेंद्र अतिशय कर्तृत्वान आणि चांगला कार्यकर्ता आहे आणि त्याच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे. आणि आम्ही सगळेजण मिळूनच शेवटी आमची एक टीम आहे आणि महाराष्ट्र विदर्भात आम्ही काम करतो आणि महाराष्ट्रात देखील काम करतो. त्यामुळे देवेंद्र असो, विनोद तावडे असो, खडसे असो, सुधीर असो, या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की या चौघांमध्येही पण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि पार्टी याचा योग्य वेळी निर्णय घेईल. आणि मी पुन्हा पुन्हा हे सांगतो की मला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही. त्याच्या मागे हेच आहे की 4ही जण चांगले आहेत, पार्टी याचा योग्य वेळी निर्णय घेईल. नितीनजी, भाजपातही घराणेशाही रुजते का? पंकजा आणि प्रीतम यांच्या उमेदवारीबद्दल काय सांगाल? असं आहे की मुळामध्येच विरोधी पक्षाने जाहीर केलं की मुंडे साहेबांच्या घरातलं कोणी उभं राहिलं तर आम्ही त्याचा विरोध करणार नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे पार्टीने ठरवलं की या ठिकाणी मुंडे साहेब नाही आहेत, त्यांच्या घरातल्याच व्यक्तीला उभं करायचं. त्यामुळे प्रीतमला तिकीट दिलं. त्याचं ती काही राजकारणात नव्हती. पण आम्ही जर दुसऱ्याला तिकीट दिलं असतं तर कदाचित विरोधी पक्षातली लोक उभे झाले असते. त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांनी जी सूचना केली त्याप्रमाणे ते केलं. आणि पंकजा आता राजकारणात आहे, मुंडे साहेबांचा वारसा घेऊन आहे, तिला विधानसभा लढवायची आहे आणि स्वाभाविकपणे ती आता कर्तृत्वान पण आहे, तिने चांगलं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्यामुळे केवळ घराणेशाहीशी याला जोडणं हे पूर्णपणे संयुक्त. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट एक प्रकारे मागची 25-30 वर्ष पाहिला आणि आता केंद्रीय राजकारणाचा पटही गेली 10 वर्ष जवळपास अत्यंत जवळून बघताय. तुमच्यासमोर हा बुद्धिबळाचा पट ठेवलेला आहे. त्या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी आहेत, हत्ती आहे, घोडे आहेत, उंट आहे, राजा आहे आणि वजीरही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर केंद्रात असताना महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा यातल्या कुठल्या गोष्टीशी किंवा कुठल्या हत्तीशी, घोड्याशी किंवा राजाशी किंवा वजीराशी आपलं प्रतीक आहे असं वाटतं? जे लोक मला जवळून ओळखतात ते तुम्हाला मी काय आहे नीट समजून मला जे वाटतं ते मी बोलतो. मला वाटतं तसं काम करतो. मला जे वाटलं ती कपडे घालतो आणि मी आहे तसाच राहणार आहे. आणि मला कुठलंही छल कपट कारस्थान करायचं नाही. मी कधी कोणाला बायोडाटा दिला नाही, कोणाकडे पद मागायला गेलो नाही, कोणाचं कटआउट लावलं नाही, कोणाच्या विमानतळावर स्टेशनावर स्वागताला जात नाही आणि माझ्या स्वागताला आलेले कोणी मला आवडत नाही. मला जे काम करायचं असतं एकल विद्यालयासारखं, यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्याचा पुरस्कार आमच्या मानकर ट्रस्टला मला तेवढा ते त्यात समोरच होतो. शेतीचं काम करतो, ऑर्गॅनिक फार्मिंगचं काम करतो, बायोफ्युएलचं काम करतो. मी माझ्या इंटरेस्टने माझ्या आनंदाकरता काम करतो. तुम्ही काय लिहिता मला घेणं देणं नाही, तुम्ही काय दाखवता मला काही घेणं देणं नाही, कोण काय म्हणतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला आपलं आयुष्य आपल्या हिशोबाने जगायचं आहे. मी आपलं जगतो, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. संघाचा स्वयंसेवक आहे तेव्हा एक गीत शिकलो होतो, मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. मला जेवढं चांगलं दलित पीडित शोषित माणसाकरता, माझ्या जिल्ह्याकरता, माझ्या जनतेकरता, विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करीन. जर मला चॉईस मिळाला आणि तो जर माझ्या अधिकारात असेल तर मी आजही रचनात्मक आणि सेवाभावी काम करण्याकरता आपला आयुष्यातला सगळा वेळ देईन. परंतु आज वैचारिक कटिबद्धतेमुळे आणि राजकीय जबाबदारीमुळे मला असं पळून जाता येत नाही अशी स्थिती आहे. पण समाजातल्या गरीब माणसाचे अश्रू पुसणं, 6,000पेक्षा जास्त मी हार्टचे ऑपरेशन्स करून दिले आणि म्हणून या सेवेच्या कामात मी रमतो. नानाजी देशमुख हे माझ्याकरता आदर्श आहे आणि म्हणून जेव्हा मला शक्य होईल त्यावेळी राजकारणाचे थांबून राजकारण हे समाजकारण झालं पाहिजे, सेवेचं विकासाचं झालं पाहिजे.
बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, गरिबांचे अश्रू पुसले पाहिजे, त्यांना घरं मिळाली पाहिजे. हेच मी आयुष्यभर करत राहिलो आणि मी पुढे करत राहीन. पण जोपर्यंत माझ्या पक्षाशी आणि माझ्या विचाराशी बांधिलकी आहे त्यावेळी मी एकटाच माझे निर्णय घेऊ शकत नाही. पण मी आहे तसा मला पक्षाने स्वीकारला. मी माझ्या जे काही गुण आहेत त्यात पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर स्थान दिलं. मला छल कपट कारस्थान करायचे नाही, कोणाला मस्का मारायचा नाही, मॅन्युप्युलेशन करायचं नाही, कुठे जाऊन आपलं बायोडेटा द्यायचा नाही, कोणाला काही मागायचं नाही. माझं आनंदातलं जीवन आहे. मुंबईला आलो की संध्याकाळी ठरवतो कुठल्या हॉटेलमध्ये खायला जायचं, किती महत्त्वाचं आहे तिथे पक्क जातो आणि जो असेल तो सिनेमा बघतो, जे ऐकायचं ते गाणं ऐकतो आणि उरल्या वेळात माझं घर परिवार सांभाळून समाजाकरता देशाकरता आनंदाने काम करतो. त्यामुळे मी फार जास्त तुम्ही किती अग्रलेख लिहितान, तुम्ही काय लिहितान, काय बोलतान, काय बातम्या द्या, हे ठीक आहे जे काय तुम्ही म्हणाल ते, पण मला याचा काही फरक पडत नाही. मी आहे तसा आहे, मला काहीही लिहिलं तरी फारसा फरक पडत नाही. अपवाद फक्त सामना वृत्तपत्राचा आहे असं आपण म्हणूया. परंतु जसे आहेत तसे गडकरी आज रोखठोक या ठिकाणी दिसले. बुद्धिबळाच्या 64 घरांमध्ये एका अर्थी न मावणारा, किंबहुना त्या 64 घरांवर अत्यंत बारकाईने नजर ठेवून कुठल्या प्याद्याला कुठे बसवायचं याची अचूक जाण असणारा हा राष्ट्रीय नेता महाराष्ट्रावरही तशीच नजर ठेवू नये एवढं मात्र या मुलाखतीतून नक्की कळलं. याकरता आपण जो वेळ काढला त्याबद्दल झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे पुन्हा एकदा आभार. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.